शहरी जीवनापासून दूर 6-7 खेडी असलेली पंचक्रोशी, तिथे अखंड रुग्णसेवेचा वसा घेतलेले, रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारे निष्काम कर्मयोगी वैद्यराज, साक्षात धन्वंतरीच जणू. अरे नाना, मी काय म्हणतेय, काय ग, काय होतंय तुला? अगं अशी काय करतेस? अगं काय झालं? काय झालं? अरे देवा, दोन युवांची आणि काय होते? अगं अशी काय करतेस? बरं झालं नाना तू आज आलास. चल हिला आपण वैद्यराजांकडे घेऊन जाऊ. वैद्यराज? कोण वैद्यराज? म्हणजे वैदू? कुठल्या तरी वैद्यराजाकडे असल्यापेक्षा शहरातल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ तिला. माझा ऐक तू. हे बघ, तुझा शहरी शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. मी हिला वैद्यराजांकडे घेऊन जाणार आहे. तू नाही आलास तर मी घेऊन जाणार आहे तिला. धन्य आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जिथे जिथे असतो मंद करुण श्वास, तिथे तिथे असावा माझ्यात तुझा निवास. बाळानो, असंच पाठांतर उद्या सुद्धा करून यायचं बरं का? हो माई. चला पळा बरं. फारच बरं वाटत नाही आता. हिंडू फिरू शकत पण नाही ती आता. बर जयंत, तुझ्या आईला ऑपरेशनची गरज आहे. शहरातल्या एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे तिला घेऊन जा. कळलं का? तुम्ही सांगताय म्हणजे बरोबरच असणार. येतो मी. तिला आपण डॉक्टरकडे देऊ. तिला डॉक्टरकडे देऊ. वैद्यराज, सुमे बाळा डोळे उघड. सुमे असं नको करूस बाळा. सुमे डोळे उघड. सुमे तू शांत राहा. पाय चोळा त्याचे. काळजी करू नका, दोघेही सुखरूप आहेत. दोघं कोण? ही आणि हिचं बाळ. आणि बघा, तिला स्वतःहून जाग येईपर्यंत इथेच राहू दे. हा, जिथे जिथे असतो मंद करुण श्वास, तिथे तिथे असावा माझ्यात तुझा निवास. गुरुदेव धन्वंतरये नमः.
अहो वैद्य, आय मीन वैद्यराज, मला खूप दिवस त्रास होतोय हो. म्हणजे माझ्या इथे 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 गाठ झाली, खूप दुखतोय तिथे. काय झालंय काही समजत नाही हो, खूप त्रास होतोय. म्हणजे माझी नाडी तपासून जरा बघता का, मला नेमकं काय झालंय ते? देवा, नसलेल्या आजारासाठी माझ्याकडे औषध नाहीये. डोळे उघडले. सायली, डॉक्टर होणं एवढं सोपं नसतं ग. खूप अभ्यास करावा लागतो, माथा फोड करावी लागते. वैद्यराज नमस्कार. अहो, केव्हा तुम्हाला भेटीन आणि एक गोष्ट केव्हापासून तुम्हाला विचारायची असं चाललं होतं माझ्या मनात. हे बघा ना, ही माझी नात सायली, ही डॉक्टर व्हायचा हट्ट धरून बसलेली आहे. मी म्हटलं हिला वैद्यराज असताना डॉक्टरची गरजच काय आहे. होऊ दे ना तिला डॉक्टर. या देशाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. तू हो ग डॉक्टर. हो हो, मला डॉक्टर व्हायचं व्हायचंच आहे. यशस्वी भव. असू दे असू दे असू दे. होऊ दे डॉक्टर. हा, परमचैतन्य सुदर्शन वासुदेव रूप, करी ज्याच्या औषधीचा अमृत कलश. सकल रोगनाशक सर्व भवभयहारक, त्रिलोकी विष्णूचा धन्वंतरी संचालक. वैद्यराज, मला खात्री होती तुम्ही इथेच भेटाल. बाबा, काय झालं बाबा? बाबांच्या छातीत खूप दुखतंय हो. चला ना प्लीज. चल. कधी नव्हे तर आज वेळेवर आणि नीट जेवलात, नाही तर 2 घास पोटात ढकलता आणि उठता. माई, अगं तू केलेल्या 2 घासांनी सुद्धा माझं पोट भरतं. हो का? मला वाटलं रुग्णसेवेनीच पोट भरतं की काय तुमचं. बरं बाई, मी आता विश्रांती घेतो, निवांत झोपतो. शक्यतो मला उठवू नकोस. इतक्या वर्षात कधी नव्हे ते माझ्या मनातलं बोललात. वैद्यराज कुठे? वैद्यराज उठवा त्यांना, लेकरं तडफडतंय हो. काय झालं? माझं नातू आई बाबा बिना पोर आहे ते तापानं फणफणलाय. पोटात अन्नाचा कण पिटाना झालाय. जगतोय का मरतोय ते बी कळना झालं. आत्ताच डोळा लागला त्यांचा. तू नातवाच्या डोक्यावर पट्टा ठेव. ह्यांना जाग आली की मी लगेच पाठवते. हा, पाठवशील ना बाय? हो पाठवे. हा,
कोण आलं होतं? कुसावरची म्हातारी आली होती. तुम्ही म्हटलं होतं की शक्यतो मला उठवू नकोस, म्हणून मग मी चूक झाली, माझी चूक झाली, माझी चूक झाली माझी. त्र्यंबकम यजामहे आठवत नाही यजामहे ओम त्र्यंबकम आठवत का नाही. जायला हो नाही तर उशीर आहे. काळजी घ्या. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. वैद्यराज, तुम्ही पुण्यात आलात? आयुष्य सत्य असे की माया, वास्तव की पडछाया. स्वप्न वास्तव खेळ मांडला, कुणाचीही किमया. कळूनही सारे उमगत नाही, जगी कोण आधार. ब्रह्मांडाला तोलून धरतो, कुठला किमयागार, कुठला किमयागार. वैद्यराजाय धीमहि तन्नो धन्वन्तरि प्रचोदयात्. धन्वन्तरेरिमं श्लोकं भक्त्या नित्यं पठन्ति ये, अनारोग्यं न तेषां स्यात्, सुखं जीवन्ति ते चिरम्.